नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले प्राचीन भारताचा इतिहास हा पेपर म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग, त्या वैदिक युगाची माहिती पाहत असताना वैदिक युग या वैदिक युगाचा कालखंड, त्याचबरोबर वैदिक युगाचं जे काही प्रादेशिक विस्तार आणि या वैदिक कालखंडामध्ये जे दासराज युद्ध जे झालं गेलं किंवा घडून आलं गेलं याबद्दलची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासली. आज प्रत्यक्ष आपण या वैदिक संस्कृती किंवा वैदिक युग, ज्या वैदिक युगामध्ये वेद आणि जे काही वैदिक साहित्याची निर्मिती झाली, त्याचबरोबर या वैदिक कालखंडामध्ये ज्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक असे विविधांगी बदल तत्कालीन स्थितीमध्ये घडून आले गेले, त्याचा समग्र अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये या वैदिक युगाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पूर्ववैदिक कालखंड, जो कालखंड वैदिक संस्कृती सुरुवात होत असताना किंवा वैदिक युगाला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये आमूलाग्र असे बदल होत गेले. त्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी म्हणजे राज्यप्रणालीची एक विकसित रचना झाली. त्याचबरोबर सामाजिक रचना झाली, धार्मिक रचना, आर्थिक रचना आणि या सर्व बाबीमुळे एक वैदिक युगाचा समाज किंवा वैदिक संस्कृती निर्मितीस आली. आता वैदिक युगाच्या किंवा वैदिक युगाबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम ज्या पूर्ववैदिक कालखंडाचा अभ्यास करताना, पूर्ववैदिक कालखंड म्हणजे ज्या कालखंडामध्ये वैदिक युग या युगाची जडणघडण किंवा सुरुवात झाली तो कालखंड. मग त्यानंतर थोड्या फार प्रमाणात बदल होत गेले आणि जे समग्रपणे बदल झाले किंवा सर्व बाजूने एक बदल घडून आला गेला तो उत्तर वैदिक कालखंड. म्हणजेच पूर्ववैदिक कालखंडामध्ये ज्या कालखंडामध्ये राजकीय बदल, सामाजिक बदल, धार्मिक बदल, आर्थिक बदल कशा पद्धतीने घडून आले गेले किंवा नवीन एक प्रणाली कशी विकसित झाली याबद्दलची माहिती पाहिजे. तर वैदिक संस्कृतीमध्ये किंवा वैदिक युगामध्ये राजकीय जीवन कशा पद्धतीने होतं याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम पूर्ववैदिक कालखंड आणि त्या पूर्ववैदिक कालखंडामधल्या राजकीय जीवनाबद्दलची किंवा राजकीय परिस्थितीबद्दलची माहिती पाहिजे. तर राजकीय परिस्थिती समजून घेताना जो पूर्ववैदिक कालखंड किंवा वैदिक युग सुरुवात झाल्यानंतर एक राजकीय पार्श्वभूमी निर्माण झाली. आजच्या कालखंडामध्ये जसं केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री ज्या पद्धतीने दर्जा आहे, त्याचबरोबर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, त्याच पद्धतीने ज्या पूर्ववैदिक कालखंडामध्ये राजकीय असे बदल होत गेले आणि ते राजकीय बदल कशा पद्धतीचे होते किंवा ती राजकीय विभाग कसे पाडले गेले याबद्दलची माहिती पाहिजे. आता राजकीय विभागाची माहिती पाहत असताना जे आर्य लोक ज्यांनी भारतामध्ये वसाहतीला प्रारंभ केला, या ठिकाणच्या लहान लहान ज्या काही टोळ्या असतील किंवा जे काही जनसमुदाय यांचा पराभव केला आणि स्वतःची एक वसाहत निर्माण केली किंवा एक राज्य निर्माण केलं. मग हे वसाहत किंवा राज्य निर्माण केल्यानंतर त्यांनी स्वतःची छोट्या छोट्या टोळ्याची विभागणी जी होती ती एकत्र केली गेली. म्हणजे जे टोळ्या छोट्या छोट्या होत्या त्यापासून एक राज्याचा संकल्पना पुढे आली किंवा राज्य नावाची संकल्पना आली किंवा राज्याचा उदय झाला. म्हणजे छोट्या छोट्या टोळ्या एकत्र आल्या गेल्या आणि त्याच्यापासून एक जन नावाचा एक समुदाय किंवा जन निर्माण झाला. म्हणजे एक सर्वांचा मिळून एक ठिकाण बनलं गेलं, त्याला जन म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि या सर्व छोट्या छोट्या टोळ्याच्या समूहाच्या प्रमुखास राजन असं म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच लहान राज्यासाठी पुढचा एक शब्द वापरला गेला स्वराज्य, म्हणजे स्वतःचं राज्य. त्याचबरोबर वैराज्य. आणि स्वराज्य आणि वैराज्य हे 2 शब्द लहान राज्यासाठी वापरले जाऊ लागले. त्याचबरोबर मोठमोठे जे राज्य असतील किंवा मोठमोठे ज्या टोळीचा समुदाय असेल किंवा एकत्र आलेले सर्व लोक
यांना तत्कालीन स्थितीमध्ये विराट म्हणून ओळखले जाऊ लागले. विराट म्हणजे मोठ्या पद्धतीने किंवा मोठा भाग. मग या स्वराज्य, वैराज्य आणि विराट ह्या ज्या छोटे मोठे जे राज्य निर्माण झाले, यामधला जो सर्वात लहान घटक तो म्हणजे ग्राम. आजच्या कालखंडामध्ये आपण ग्रामपंचायत म्हणतो, त्याच पद्धतीने ग्राम हा सर्वात लहान आणि पायाभूत असा घटक म्हणून ओळखला जात होता राजकीय परिस्थितीमध्ये. त्याचबरोबर आता या ग्राम पातळीवर जे काय अनेक कुटुंब असतील, हे सर्व कुटुंबाचा समूह याला ग्राम म्हणून ओळखले जात होते. आणि आजच्या कालखंडामध्ये जसे आपण अनेक कुटुंबाचं मिळून एक गाव बनतं आणि त्या गावाच्या पंचायतीला ग्रामपंचायत म्हणून ओळखलं जातं, त्याच पद्धतीने एक ग्राम म्हणून एक ओळख होती. आणि या ग्रामात किंवा या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जे काही व्यक्ती असेल, ह्या गावाचा एक घटक म्हणून ओळखला जात होता. आणि त्या गावातल्या सर्व व्यक्तीचा एक पुढारी, त्यालाच एक नाव होतं ते ग्रामणी किंवा मुखिया म्हणून त्याला ओळखले जात होतं. आणि अशा अनेक गावं किंवा ग्राम मिळून त्या ग्रामाला मिळून एक राजकीय पार्श्वभूमी म्हणजे अनेक दुसरा एक भाग बनला गेला, तो म्हणजे ग्रामाला, या सर्व ग्रामाला मिळून विश म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे अनेक ग्राम मिळून विश बनला, विश. आणि अनेक विश नावाचे शहर असे, विश म्हणजे आकडा नाही तर एक विश म्हणून त्याला नाव दिलं गेलं. अनेक विषाचा मिळून एक जन ओळखला जाऊ लागला, म्हणजे जनचा भाग. आणि अनेक असे जन, म्हणजे ज्या तत्कालीन स्थितीमध्ये जन हा एक प्रमुख मुद्दा होता आणि त्याच्या प्रमुखाला राजन म्हणून ओळखले जात होते. आणि त्यानंतर हा राजनच जनप्रमुख म्हणून ओळखला जात होता. त्याचबरोबर अनेक लहान मोठे जण एकत्र आल्यानंतर त्यापासून राष्ट्र बनलं गेलं, त्यालाच राज्य म्हणून ओळखले जाऊ लागलं. अशा चढत्या क्रमाने म्हणजेच गावाच्या अगोदर जे काही कुळ असतील किंवा जे काही छोटे मोठे लहान कुटुंबाचं समुदाय असेल, त्याला कुळ सुद्धा म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर ग्राम आलं, ग्राम नंतर विश आलं, विश नंतर जन हा शब्द आला, जन त्याच्यानंतर जो काही राष्ट्र म्हणून संकल्पना पुढे आली. म्हणजे आजच्या कालखंडामध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जसं गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश ज्या पद्धतीने रचना होती, त्या पद्धतीने त्या काळामध्ये कुळ, ग्राम, विश, जन आणि राष्ट्र अशा पद्धतीने राजकीय विभाग पडले गेले. आणि या राजकीय विभागाचे सर्व लोक एकत्र येऊ लागले आणि एक राजकीय प्रणाली विकसित झाली. म्हणजेच पूर्ववैदिक कालखंडामध्ये सुद्धा ग्राम हा सर्वात लहान किंवा एक सर्वप्रथम निर्माण झालेला एक समुदाय होता. त्याच्या प्रमुखाला मुखिया म्हटले जात होते. अनेक गावे मिळून तयार झालेला म्हणजे विश होता. आणि अनेक जे असे विश मिळून तत्कालीन स्थितीमध्ये एक जन निर्माण झाला. अनेक जन जे काही घटक त्या जनाला मिळून एक पुढचा शब्द म्हणजे राष्ट्र निर्माण झाला. आणि त्याच राष्ट्राला राज्य सुद्धा म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीने जे काही पूर्ववैदिक कालखंडामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झाली. आणि प्रत्येक पातळीवर, गाव पातळीवर असेल, ग्राम पातळीवर असेल, विश पातळीवर असेल, जन पातळीवर असेल, राष्ट्र पातळीवर असेल, हे त्यामध्ये एक प्रणाली निर्माण झाली की त्या ठिकाणची प्रशासन व्यवस्था सांभाळायची. आज आपण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री त्यांच्या अंतर्गत जे काही राज्यमंत्री असतील किंवा जे मंत्री असतील, हे राज्याचा कारभार पाहतात, त्या पद्धतीने प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने कामे वाटून दिली होती. अशा पद्धतीने राजकीय जीवन, त्यामध्ये राजकीय विभाग हे पूर्ववैदिक कालखंडामध्ये पडले गेले. हा झाला राजकीय जीवनाबद्दलची माहिती पाहत असताना राजकीय विभाग कोणते होते याबद्दलची माहिती. त्यानंतर नंबर 2चा पॉईंट आहे तो म्हणजेच आपण आता पहिला भाग म्हणजे राजकीय विभाग 1 नंबर. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट म्हणजे राजपद व राजेशाहीचा उदय. आता राजपद आणि राजेशाहीचा उदय या पॉईंटचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम जे काय प्रजा, या प्रजेने राजाची निवड करायला सुरुवात केली. त्याच्याकडे राजसत्ता देण्यात आली आणि ही राजसत्ता योग्य व्यक्तीच्या हातात देऊन त्याचा सांभाळ करण्यासाठी, म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी जी काही कार्य असतील
ते करणं हे राजाचं कर्तव्य होतं. पण ही पद्धती पुढे हे राजपद कालांतराने वंश परंपरागत बनलं. म्हणजे एक राजा झाल्यानंतर त्याचा पुत्र सुद्धा पुढे तोच राजा बनू लागला. म्हणजे सर्वप्रथम जी राजपद किंवा राजेशाही निर्माण झाली होती, योग्य व्यक्तीला राजपदावर बसवलं जायचं. पण कालांतराने काही काळ लोटल्यानंतर वंश परंपरागत बनली. म्हणजे राजाचा पुत्र राजा बनणार आणि अशा पद्धतीने लहान राजांना राजन व मोठ्या राजांना राजाच्या प्रमुखास राजा म्हणून ओळखले जाऊ लागले. आता हे राजपद किंवा राज्यशाही किंवा राजाचं पद हे वंश परंपरागत बनलं गेलं असलं तरीही या ठिकाणी दोन अशा सभा आणि समिती हे दोन असे विभाग होते आणि हे सभा आणि समिती यामध्ये हे दोन्ही जण काय करायचे, तर एक कमिटी असायची. त्या कमिटीच्या माध्यमातून राजाची निवड करणे, त्याबरोबर राजाने जे निर्णय घेतलं ते योग्य का अयोग्य आहेत हे ठरवण्याचं काम समितीच्या माध्यमातून केलं जायचं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये राजा किंवा जे काही परंपरा गाजवणारा जो व्यक्ती आहे तो राजवाड्यात राहत असे आणि त्याचबरोबर जे सामान्य जनता ही त्यांच्या सभोवताली असणारे जे काही गाव किंवा वसाहती असतील या ठिकाणी राहू लागली. आणि त्या काळचा राजा आणि त्याची जी मालमत्ता कशा पद्धतीची होती, तर राजाकडे जास्त प्रमाणात जे काही सुवर्ण नाणे किंवा जे काही सोनं नाणं, त्याचबरोबर जे काही गायी, मुद्रा, त्याच नंतर दासी आणि अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे आपली संपत्ती तो बाळगत होता. आणि जे काही राज्य असेल यावर राज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणं, राज्याची न्यायव्यवस्था सांभाळणं, राज्याच्या हितासाठी कार्य करणं, जे काही राज्य असेल यावर जे काही संकट येणार असेल त्या संकटाचं निवारण करणं, अशा विविधांगी बाबी राजपद आणि राज्यशाहीच्या बाबीमध्ये उदयास आल्या. आणि हे सर्व बाबी या सर्व बाबीची माहिती ऋग्वेदात किंवा ऋग्वेदाच्या वर्णनामध्ये आढळून येते. राजपद राजेशाहीचा उदय कशा पद्धतीने झाला किंवा त्याबद्दलचं वर्णन हे आढळून येतं. म्हणजे राजकीय जीवनाचा अभ्यास करत असताना राजपद आणि राज्यशाही प्रणाली विकसित झाल्यानंतर एक प्रजा आणि राजा या पद्धतीची एक राज्यशाही प्रणाली निर्माण झाली. आता नंबर 3चा पॉईंट आहे तो म्हणजे राजाची कर्तव्य. आता जो राजा बनला गेला त्या राजाचे कर्तव्य काय होतं, त्याचं प्रमुख कर्तव्य होतं की आपल्या राज्याचं संरक्षण करणं किंवा जे काही अन्य राज्याचं आपल्या राज्यावर जर आक्रमण होत असेल त्या युद्धाचं नेतृत्व करणे, राज्याचं संरक्षण करणे आणि प्रशासनाचा जो योग्य कारभार असेल तो कारभार सांभाळणे, त्यासाठी आपल्या मदतीला योग्य व्यक्तीची नेमणूक करणे, त्या व्यक्तीच्या माध्यमातून राज्यामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत, राज्यामध्ये योग्य ते बदल कशा पद्धतीने घडून आणायचा, नाविन्यपूर्ण काम काय करायचं, न्यायदान व्यवस्था कशी करायची, त्याचबरोबर अशा पद्धतीचं काम हे राजा करत होता. आणि राजा निवडताना सुद्धा राजा हा पराक्रमी असला पाहिजे, युद्ध कुशल असला पाहिजे, त्याला त्याचबरोबर न्यायप्रियता आणि कोणत्याही जर न्याय द्यायचा असेल तर निपक्षपातीपणा म्हणजे कोणाची बाजू न घेता एक साक्ष पुरावे पाहून त्यानुसार योग्य तो न्याय निवाडा करणे, अशा प्रकारचा राजा जो जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा, राज्याचे संरक्षण करणारा आणि राज्याच्या ज्या काही सीमा असतील किंवा राज्याचा विस्तार घडून आणणे आणि राज्यामधल्या ज्या जनता असेल त्यांच्या ज्या काही गरजा किंवा त्यांच्या अडचणी पूर्णपणे त्या सोडवण्याचं काम करणारा राजा अशी कर्तव्य होते. त्याचबरोबर न्यायदान सुद्धा योग्य पद्धतीने करणे आणि राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवणे, अशा पद्धतीचं काम राजा करत होता. आणि हे काम करण्यासाठी जो राजा होता त्याला जो मोबदला देण्याचं काम सुद्धा जनतेकडून दिलं जायचं, त्यालाच बली म्हणून शब्द वापरला होता. म्हणजे राजा हा राज्य सांभाळत असताना त्याला लागणारा खर्च किंवा जनतेसाठी जी कामं करावं लागतात त्यासाठी सर्व प्रजा त्या राजाला कर द्यायची. म्हणजेच राज्याचं उत्पन्न हे कशावर अवलंबून होतं, जनतेवर अवलंबून होतं. जनता त्याला शेतीमध्ये निघणारे किंवा उद्योगधंद्यातून मिळणारे जे नफा असतील हे काही प्रमाणात राज्याला कर म्हणून द्यायचं
आणि त्या माध्यमातून राजा हा आपल्या पूर्ण राज्याचा कारभार पाहत होता. मग आता ह्या राजाच्या कारभार पाहत असताना त्याला पुढचा एक बाब लागायची, तो म्हणजे मंत्री किंवा अधिकाऱ्याची वर्ग तो निवडायचा. म्हणजे घटक क्रमांक आपला पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे मंत्री व अधिकारी वर्ग. म्हणजे राजा निवडल्यानंतर राजाचे कर्तव्य सुद्धा समजून घेतलं, पण राजाला मदतीसाठी कोण होतं, तर मंत्री व अधिकारी वर्ग. आता कोणकोणते मंत्री व अधिकारी होते त्याची माहिती पाहू. राज्याचा कारभार पाहण्यासाठी मंत्री व अधिकाऱ्याचा अधिकारी नेमण्यात येऊ लागले. त्यामध्ये प्रमुख एक व्यक्ती म्हणजे सर्वप्रथम नेमण्यात आलेला किंवा नेमला जायचा तो अधिकारी म्हणजे पुरोहित. आणि या वैदिक युगामध्ये पुरोहितांचं काम होतं ते म्हणजेच एक महत्त्वपूर्ण पद होतं आणि तो धार्मिक बाबीचा सल्ला राजाला द्यायचा. म्हणजे कोणत्या धार्मिक बाबी करायच्या, कोणत्या करायच्या नाही, त्याचबरोबर समाजामध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण करण्याचं किंवा जे काही हिंदू संस्कृतीचं पुनर्जीवन करणं, त्याच्यामध्ये नवीन बदल घडून आणणं, अशा बाबीची माहिती देण्याचं काम पुरोहित हा राजाला द्यायचा. आणि राजा हा धार्मिक बाबीचा सल्ला घेण्यासाठी या पुरोहिताची मदत घ्यायचा. हा एक मंत्री किंवा अधिकारी म्हणून ओळखला जात होता पुरोहित. त्यानंतर सैनानी, त्यालाच सेनापती म्हणून ओळखलं जात होतं, हा दुसरा महत्त्वाचा अधिकारी होता. आणि ह्याच्याकडे लष्कर किंवा युद्ध करण्याची जी काही क्षमता आहे, लष्कर सांभाळणे आणि युद्धाच्या वेळी आपलं पूर्ण सैन्य घेऊन रणांगणामध्ये दाखल होणं आणि आपल्या राज्याची सीमा म्हणजे राज्यविस्तार करणं, हे काम त्याला करावं लागत होतं. त्याचबरोबर राज्याचं संरक्षण करणं आणि लष्कराचं प्रशासन सांभाळणं हे काम सैनानी करायचं. त्यानंतर पुढचा एक आहे तो सेनापती. आता सेनापती असा राजा हा एक प्रमुख व्यक्ती होता की राजाने आज्ञा दिल्यानंतर त्या आज्ञा जनतेपर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर लोकांच्या अडचणी असतील ते राजाला सांगणे, अशा प्रकारचं काम बी तो करायचा. त्याचबरोबर पुढचा एक अधिकारी होता तो म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये दूत होता. हा दूत याचा अर्थ होता की त्या काळामध्ये जनतेमध्ये किंवा सामान्य जनता आहे यांचे काही प्रश्न असतील किंवा त्याचा त्या प्रश्न हे जनतेचे प्रश्न हे राजापुढे मांडायचा तो. त्याचबरोबर ज्या काही राजाने मांडलेले काही आदेश विनंती आदेश असतील हे जनतेपर्यंत पाठवायचा किंवा एका राजापासून दुसऱ्या राजाकडे एक पत्राची देवाणघेवाण करण्याचं काम सुद्धा दूत करत होता. म्हणजे आपल्या शेजारी राज्याशी जे काही पत्रव्यवहार करणे किंवा त्या ठिकाणी संदेश पाठवण्याचे काम हा दूत करत होता. अशा पद्धतीने त्या दूताचं काम होतं नंबर 4चं. त्यानंतर नंबर 5चा आहे तो गुप्तहेर. आता या गुप्तहेर हा एक विभाग होता किंवा अधिकारी म्हणून होता आणि ह्याचं काम महत्त्वपूर्ण काम होतं. तर तत्कालीन स्थितीमध्ये राजाच्या विरोधात कोणी बंड करत असेल, विद्रोह करत असेल किंवा एखादा कट कारस्थान करत असेल आपल्या राज्याविरुद्ध किंवा राजाविरुद्ध, ती सर्व माहिती राजाला पुरवणे आणि त्याचबरोबर जे काही अधिकारी वर्ग असतील या सर्वावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी म्हणून या गुप्तहेराची नेमणूक करण्यात आली. आणि कोणता अधिकारी कशा पद्धतीने वर्तन करत आहे, वागत आहे, ही बातमी राजाला सांगण्याचं काम हा गुप्तहेर करायचा. त्यामुळे राज्याचं संरक्षण केलं जायचं. हे होतं मंत्री व अधिकारी वर्ग हे पूर्ववैदिक कालखंड. त्याच्यानंतर पुढचा एक वर्ग किंवा मंत्री व अधिकारी वर्ग हे समजून घेतल्यानंतर त्याच्यानंतर सभा नावाची एक समिती असायची किंवा सभा नावाचा एक गट असायचा. सभा ही राज्यावर अंकुश ठेवण्याचे काम करायची आणि या सभेमध्ये सभासद होते हे उच्च कुळातील, त्याचबरोबर वृद्ध लोक या सभेचे सदस्य असायचे. आणि या सभेचा प्रमुख हेतू म्हणजे न्यायदान किंवा न्यायदान करणे आणि जे राज्याचं प्रशासन आहे इत्यादी संबंधात राजाला मदत करणे, कठीण परिस्थितीमध्ये राजाला सल्ला देणे आणि राजाही या सर्व सभामधल्या सदस्याचे मत जाणून घ्यायचा आणि निर्णय घ्यायचा. एखाद्या राज्यावर आक्रमण करायचं असेल किंवा एखादं राज्य आपल्यावर आक्रमण करत आहे त्यावेळेस युद्ध मोहीम राबवायची का, अशा प्रकारची जी काही समस्या असेल त्यावेळेस सभेचा सल्ला राजा घेत होता. त्याचबरोबर समिती म्हणून एक होती.
आता या समिती ही सर्वसामान्य लोकांची संस्था होती. आता या सभेपेक्षा ही मोठी होती. जसं आपल्या याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा असतं त्याच पद्धतीने. आणि या समितीमध्ये सामान्य लोक असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार या काळात समितीला होता. म्हणजे जनतेच्या कल्याणाची जी काही कामे असतील त्यावर निर्णय घेण्याची क्षमता किंवा अधिकार या समितीला होता. आणि कधी जर एखादा जुलमी अधिकारी किंवा जुलमी राजा असेल, तो अयोग्य किंवा जनतेवर अन्याय अत्याचार करत असेल, तर त्या राजाला राजपदावरून काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा या समितीचा होता. म्हणजे समितीचं श्रेष्ठत्व कशावर अवलंबून होतं, तर सामान्य जनता या समितीवर अवलंबून होती. त्यामुळे समितीला एक महत्त्वपूर्ण स्थान त्या काळामध्ये दिलं गेलं होतं. तर आत्तापर्यंत जी माहिती आपण पाहिली त्यामध्ये आपण सर्वप्रथम राजकीय जीवनाची माहिती पाहत असताना राजकीय विभाग पाहिले, राजपद व राजशाहीचा उदय पाहिला, त्याचबरोबर राजाचे कर्तव्य, राजाचे मंत्री व अधिकारी वर्ग, सभा आणि समिती या बाबी म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये पूर्ववैदिक कालखंडामध्ये ज्या राजकीय जीवन कशा पद्धतीनं होतं ही बाब समजून येतं. तर उद्याच्या भागामध्ये आपण सामाजिक जीवन म्हणजे पूर्ववैदिक कालखंडामध्ये समाज किंवा समाजाची स्थिती कशी होती याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.